श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। इंद्रजित नावाचा परिवार जिही बाणी त्वा जितिला इंद्र, जिही बाणी दानवी वानर करी गजरा विजयाचा। इंद्रजित नावाचा परिवार जिही बाणी त्वा जितला इंद्र, तिही बाणी दंडोरी वानर करी गजरा विजयाचा। अहो त्यावेळेस इंग्रजांना वानराबरोबर लढाई करीत असताना शेवटला हात टेकलेले आहेत. मनाच्या ठिकाणी विचार केला, मी एवढा मोठा रावणाचा मुलगा असून तिथून कुठे देवाचा राजाला इंद्राला जिंकणारा असून पण या वानराने माझी दशा केली, माझ्या नावाचा कचरा केला असा मनाच्या ठिकाणी दुःख इंद्रजित करू लागला. जया बाणाच्या कडाडी देव घातले बांधवडी, ते बाणी मज विधुनी प्रोडी उभारी गुडी विजयाची। आता मनाच्या ठिकाणी पहिले केलेल्या कामाची आठवण कुणाला इंद्रजिताला होऊ लागलेली आहे. मी तुझी देवाला माझ्या धनुष्याला बाण लावून सोडू, त्या सामर्थ्याला जिंकून घेतलं, सगळ्याला माझ्या जेलमध्ये टाकलेलं आहे. एवढा मी बलवान सामर्थ्यवान असो, साध्या वानरानं माझी अशी दिशा करावी का असा मनामध्ये दुःख करू लागलेलं. ऐसे बोलता वानर इंद्रजित कोपला दुर्धर, निर्वाण शस्त्राचा विविध मार महाघोर मांडिले। ज्यावेळेस तुझून बोललेले शब्द ऐकले त्यावेळेस इंद्रजिताच्या मनामधला जे गर्व होता ना, गर्व, त्या गर्वाचा फुगा फुटला आणि मनाच्या ठिकाणी राग आला. त्या रागामध्ये इंद्रजिताने निर्वाणाचे बाण भाट्यामधून काढायला कशा करता आपल्या धनुष्याला लावून सोडायचे, हे हनुमंत मारायचा असा विचार करून रणा पाडल्या मारुती मंत्रयुक्ती शरण शक्ती, इंद्रजित विधी व्युत्पत्ती कपी प्रयुक्ती ते ऐका। अहो इंद्रजिताने ज्यावेळेस धनुष्याला बाण लावल्यावर लढाई पुन्हा करू लागला म्हणून सांगितलेले आहे. जी मंत्र शक्ती आहे, जी आसुर शक्ती आहे, जी विद्या शक्ती आहे, सगळी पणाला लावू लागलेली आहे. कपट रूपाने काय होईना आपल्या धनुष्यापासून बाण सोडून त्या हनुमंताचा कार्य करायचा असा मनामध्ये विचार केला. पण हनुमंत सगळ्या बाणाचं निवारण कसा करतो आपण आता पुढे ऐकू. इंद्रजित विधी मार्ग शक्ती, हनुमानाचे रण व्युत्पत्ती, राम नामाच्या आवर्ती निशंक स्थिती वानरा। अहो इंद्रजिताने वरदान दिलेल्या ब्रह्मदेवाची शक्ती काढली आपल्या भाट्यामध्ये आणि धनुष्याला लावले. मंत्राचा जप करून देवतेची स्थापना त्या बाणावर करून ज्यावेळेस बाण सोडला, धनुष्यापासून बाण सुटल्याबरोबर कसा करत निघाला, जसं आबाळ आला आणि जसं ढग गर्जना करतात अशी गर्जना करून शक्ती निघाली कुणावर, हनुमंताला मारण्याकरता. पण शक्तीचा काही सुद्धा फायदा हनुमंताला होऊ दिला नाही. निर्वाण बाणवीर मोकली, हनुमानवरचे वरी झुली, उच्चे करुणी घंटा गुळी, दारी गोळा गुळ वाकुल्या। अहो काय हनुमंताचं सामर्थ्य असे विचार करा. एवढी मोठी सामर्थ्यवान शक्ती कुणा सोडली व इंद्रजिताला सोडली. इंद्रजिताच्या भीती हातामधलेली होती, ब्रह्मदेवाने स्वतः इंद्रजिताला दिलेली होती. काय सांगितलं होतं इंद्रजिता, ही शक्ती म्हणजे तू जपून ठेव, ज्यावेळेस तुझ्यावर निर्वाणाची बारी येईल म्हणजे मरणाची वेळ जवळ येईल त्यावेळेस त्या वीरावर शक्ती सोड. त्या नियमाप्रमाणे शक्ती सोडली खरे, पण शक्तीचं काही सामर्थ्य हनुमंताच्या समोर चाललेलं नाही. हनुमंताने काय केलं, ती शक्ती वरच्यावरच झेलली, शब्दाचा आडा दिला, तिच्या मुंडक्यामध्ये शब्दाचा आडा दिला. त्यावेळेस शक्ती कासावी सोडून काय म्हणते, कोपे बडकावटोनी पोठी, इंद्रजित वर्षे बाणकोटी, हनुमान सावध दृष्टी शरवृष्टी आता एक शक्ती वाया गेली म्हणून त्या इंद्रजिताला लढाई थांबवली का? इंद्रजिताने मोठ्या आदिशीने
इंद्रजितने आपल्या भाट्यामधून किती बाण काढले, हजारो बाण काढले, धनुष्याला लावले आणि हनुमंतावर सोडायला सुरुवात केली. पण हनुमंताने वरच्या वरी अर्ध्यामध्ये शब्दानं तिकडल्या तिकडं येत असलेले बाण नाहीसे करू. कळोनिया त्याचे बाण हनुमान गगनी उसळून त्याचे निबाणे त्यासची जाण रणकंदन मांडिले. हनुमंताची लढाई करण्याची गतिविधी कशी होती? खऱ्याने होती. आणि इंद्रजाची लढाई करण्याची गती कशी होती? कप्ताने होती. ही गती हनुमंताने पाहिली आणि आकाशामध्ये उड्डाण करून येत असलेले आकाश मार्गाने बाण सगळे शब्दामध्ये बांधले आणि ती बाण बांधून इंद्रजाच्या रथावर टाकल्यावर इंद्रजित माझे बाण मला मारायला येतात असा विचार करून मनाच्या ठिकाणी घाबरून गेला. कपीने करिता बाण संपात इंद्रजित कासावीस होत सैन्य पडले बहुत झाले विकृत संपाती. आपलं शस्त्र आपल्याला मारायला उपट आल्यावर तुम्ही घाबरणार ना. त्या नियमानुसार इंद्रजिताने पाहिले मी सोडलेले बाण शब्दामध्ये बांधले माझ्यावर टाकल्या तर मी काही वाचत नाही. इकडे तिकडे बघायला सुरुवात केलं तर सगळं सैन्य कुणी जिवंत नाही. 12 सैन्य मेलेलं रणभूमीच्या ठिकाणी पाहिलं आणि मनाच्या ठिकाणी थोडा दचकल्यासारखा झाला. हनुमंतेसी करिता रण इंद्रजित भुलला संपूर्ण आपुले सैन्य मारी आपण निर्वाण बाण वर्षोनी. माणूस कोणतं काम करत असताना जोपर्यंत माणसाची बुद्धी स्थिर आहे तोपर्यंत माणूस काम करतो. ज्यावेळेस माणसाचे काम करत असताना घाबरून बुद्धी विचार झाल्यावर आपण सुश काम करायला उलट काम करायला माणसाला भान राखतात. त्या नियमानुसार हा इंद्रजाची लढाई करत असताना बुद्धी भ्रष्ट झाली तो घाबरला. आपल्या धनुष्यापासून बाण कुणावर सोडला? वानरावर नाही आपल्या सैन्यावर सोडायला आणि मारायला सुरुवात केली. धनुष्यबाण कपी पासी हे सामुग्री नाही त्यासी आलीसे भुली इंद्रजितासी निज सैन्यासी मारित. आता इंद्रजिताबरोबर किती सैन्य होतो? हजारावर सैन्य. सैन्याने काही रथामध्ये होतं, काही हत्तीवर बसून होतं, काही घोड्यावर होतं, काही पायद्यावर होतं. स्वतः इंद्रजित रथामध्ये बसून हनुमंताबरोबर लढाई करत होता. विचार करा, हनुमंताला रथ होता का, हत्ती होता का, घोडा होता, काहीच नव्हतं. हनुमंत पायी उभा टाकून इंद्रजिताबरोबर आणि सगळ्या सैन्याबरोबर एकाच वेळी लढाई करत असताना हनुमंताच्या हातात तलवार नव्हती, गदा नव्हती, भाला नव्हता, धनुष्य नव्हता, बाण नव्हता. एवढं नसून सुद्धा इंद्रजिताने स्वतःच्या सामर्थ्यावर कासावीस करून टाकला. माझे निवानीचे बाण वानरे कळोनिया संपूर्ण आमच्या बाणी आम्हासी जाण रणकंदन मांडिले. सामर्थ्यवान एवढा बलवान इंद्रजित असो ह्या हनुमंताच्या समोर लढाई करत असताना मनाच्या ठिकाणी अतिशय घाबरला. बुद्धिवान होता. मनामध्ये विचार केला मी आजपर्यंत ह्या आयुष्यामध्ये एवढ्या लढाई केल्या, देवाबरोबर केल्या, दानवाबरोबर केल्या, दैत्याबरोबर केल्या, पण एवढा सामर्थ्यवान मला वेळ कधी भेटला नाही. माझे शत्रू माझ्यावर टाकतो, माझ्या सैन्याचा काटा काढतो, माझा जीव घ्यायला हे वानर बसले. मला आता हे वानर वाटू देत नाही असे दास्ते घेतले. माझे सुटलिया शरण भेने पळती सुरासुर निशंक निगडा हा वानर बाण समग्र झेलिले. आता इंद्रजित हनुमंताचा कोण दोस्त होता का मित्र होता? दुश्मन असून दुश्मनानं हनुमंताच्या सामर्थ्याचं वर्णन करायला आणि म्हणायला सुरुवात केलं काय? मी एवढा लढाई करणारा योद्धा असो, माझ्या समोर देव उभा टाकला नाही, दैत्य नाही, दानव नाही, यक्ष नाही, गण नाही, किन्नर नाही, आणि हा निजळ्यासाठीचा साधा वानर झाडाचा पाला खाणारा खरं माझी वाटा हात गेली असा घाबरून मनाच्या ठिकाणी म्हणू लागल्यावर आमची शस्त्रे आम्हावरी परा चलिसे महामारी आता राक्षसा काय उरी कपी केसरी नाटोपे. त्यांना पूर्ण भविष्य मनाच्या ठिकाणी बांधून ठेवलं, म्हणजे ठरवून टाकलं पुन्हा इंद्रजितानं. जे आज जे आपले शस्त्र आपल्याला मारण्याकरता येतात
त्या अर्थी आपल्याला ह्या हनुमंताच्या समोर ठेव तर मिळणारच नाही आणि वानर आपल्या सगळ्याचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही असे मनाच्या ठिकाणी विचार करू. कपिपुच्छाची व्युत्पत्ती धनुष्यभंगी हातीचे हाती रथोपडीताची क्षिती वारू सारथी निमाले. अहो एवढा विचार करतो तर हनुमंताच्या शब्दानं काय काय कारभार केला. शब्दानं हनुमंताच्या काय केलं. इंद्राने त्याच्या हातातलं धनुष्य हिसकावून त्याचे 2-4 तुकडे केले. रथाचे घोडे मारले. रथाच्या आकाला पूजाचा आला दिला आणि रथ गरगरा हनुमंताला शब्दाने फिरवायला सुरुवात केली. इंद्रजित ओढणी सत्वर तेने सांडिला रहुंवर रणी उठिला हाकार राजकुमार मारिला. दशा केली. किती दशा केली. ज्यावेळेस रथाला शब्दाचा आळा मारला रथ उचलल्याबरोबर इंद्रजिताने काय केलं. रथाच्या खाली उडी मारली म्हणून इंद्रजित वाचला. शब्दानं रथ फिरवला आणि जमिनीवर आपल्याबरोबर घोडे मेले सारथी मेला आणि रथाचा सुद्धा चिवडा झाला. ही डोळ्याला इंद्रजिताने बघितल्याबरोबर आता आपली ही वेळ जवळ आली असा मनाच्या ठिकाणी ठरवू. रामनामाच्या निजशक्ती निधडा निशंक मारुती इंद्रजितासी लाविली ख्याती केला विरती रणरंगी. अहो एवढे इंद्रजिताने दशा केली. त्याला जमिनीवर आणलं. इंद्रजिताचा लहान तोड हनुमंताने पाहिल्यावर हनुमंताला आनंद झाला. हनुमंताने रामनामाच्या गर्जनाने रामनामाच्या नावाने भूपुकार करायला आणि नाचायला सुरुवात केली. त्यावेळेस सगळे राक्षस जिकडं तिकडं घाबरून गेल्यासारखे झाले. बाण मंत्र शक्ती युक्त रणी वानरे केले व्यर्थ मारिला सारथी भंगिला रथ तेने धाकत. अहो एवढं संकट ज्यावेळेस इंद्रजितावर आल्यावर मनाच्या ठिकाणी पश्चाताप झाला आणि म्हणायला सुरुवात केलं काय करावं म्हणले. मी ह्या वानराला मारण्याकरता साधे सुधे बाण सोडलेले होते. एकेका बाणाला एकेका देवानं वरदान दिलेली ती बाण माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत माझ्या घाटामध्ये मी जपून ठेवले होते जपून आणि वानर मारण्याकरता ती बाण मी सोडले तर त्या बाणानं काही सुद्धा हनुमंताच्या केसाला धक्का लावला नाही. उलट हनुमंतानं माझ्या बाणाचा भारा बांधला आणि माझं सैन्यावर सोडून माझं सैन्य मारलं. त्या अर्थ मला ह्या ठिकाणी मरण जवळ आल्यासारखं मनाच्या ठिकाणी वाटू लागलं. दिव्य अस्त्रे एक एक वानरे केली निरर्थक इंद्रजिते घेतला धाक जीवी दुकदुक लागली. अहो मनाच्या ठिकाणी दर्शकी घेतले. त्याचं मन काय वाटू लागलं. एक मन एवढा मोठा मी सामर्थ्यवान असतो एवढं मोठे मला वरदान दिलेले बाण मी हे वानरावर सोडून त्याचा काय फायदा झाला. काहीच फायदा नाही. म्हणजे मला ह्या ठिकाणी एवढा कदाचित ह्या वानराच्या हातातून मरण येतं का काय अशी मनाच्या ठिकाणी धास्ती घेतली. न चले शस्त्राची खटपट न चले मंत्रास्त्र नेट न चले कपिपुच्छासी कपट रणी उद्घट गांजिले. अहो या ठिकाणी सत्य आहे. सत्याला काय होतं थोडा अडथळा थोडा त्रास होतो. या जगाप्रमाणे सत्य हे हनुमंताची बाजू होते. असत्य बाजू इंद्रजिताची होती. पण मनानं त्याने विचार केला काय मी असत्यानं हनुमंताबरोबर लढाई करून बघितली. असत्यानं म्हणजे काय कायानं केली वाचानं केली मनानं केली ही एक झालं. पुन्हा वरद बाण सोडले. पुन्हा मंत्र शक्ती वापरल्या तंत्र शक्ती वापरल्या शिवाय कपटाचा उपयोग केला. सगळं वाया गेलं. म्हणजे मला आता नंदी मरण आल्याशिवाय राहत नाही. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली शस्त्रास्त्राची युक्ती वानर विचारांत चित्ती मला विद्येची विपत्ती शरीर शक्ती पाहुयाची. अहो इंग्रजी ज्यावेळेस हताश झाला मनाच्या ठिकाणी काय ठरवलं. ह्या वानराबरोबर मी शस्त्र अस्त्राची लढाई करून बघितलो. कपटाने केली सत्याने केली खऱ्याने केली खोट्याने केली सगळे वाया गेले म्हणजे वाया गेली. मग आपण ह्याच्याबरोबर कुस्ती धरावी. कुस्ती
ह्याला उचलावा आपला असं एकदा करून बघितल्यावर ह्याला मरण का असा विचार मनामध्ये करू. इंद्रजिता पडला अति संकटी तव वानर झोंबिनली कंठी दोघा झाली लटापटी धिंगा मस्ती मिसळले. आता आपण ह्याला उचलायचा आपटायचा मारायचा असा नुसता विचार केल्याबरोबर हनुमंताने पटकन उडी मारली. चटकन कुणाच्या इंद्रजिताच्या मुंडक्याला धरलं आणि उचलायला आपल्याला ह्याला ह्याला सुरुवात झाली. उरी श्री आणि कोपरी तडवे हाणती परस्परी कळा लावणी भुजांतरी हाणती उरी चपेट घात. दोघांचं मलमुक्त सुरू झाल्यावर तिथं काय केलं, पुन्हा कुणाला लाथ हाणायची, पुन्हा कुणाला गुडघा मारायचा, पुन्हा कुणाला कोपर मारायचं, पुन्हा कुणाला उचलून आपटायचं, पुन्हा काही करायचं, पुन्हा गरगर फिरायचं आणि सोडून द्यायचं. अशी अवस्था दोघांची सुरुवात झाल्यावर हाणती उरी चपेट घात सदा तू सेवसी धृत शिर अतुर्बळी या राजकुमार मी वानर पाले खाईर मज समोर राहे का. आता हनुमंत म्हणजे काय आहे, इकडला तिकडा झाडाचा पाला खाले फळं खाले ह्याच्याशिवाय हनुमंताला काय मिळालं. हनुमंताबरोबर ती कुस्ती खेळणारा पैलवान म्हणजे कोण होता, राजाचा मुलगा होता. त्याला खाला काय कमी आहे. अशी दोघांची लढाई लागली खरी, पण वानराच्या समोर हा टिकत नाही असं पुन्हा इंग्रजांना मनाच्या ठिकाणी ठरवू. ऐसे बोलिला हनुमंत मला उत्पत्ती उखाणीलात तेच जव चुकली पिलंगत तव ठोकीत तळवेली. आता असं एवढं सांगितलं आणि महागस्वर एक हनुमंताला लाट कुठं मारली. इंद्रजिताच्या ढोकरामध्ये लाट मारल्यावर काय झालं की कंबर त्याचं फ्रॅक्चर झाल्यासारखं झालं. त्याला लढायला आणि कणायला रणभूमीच्या ठिकाणी हनुमंताच्या समोर सुरुवात केली. तो जव चुकावी आघात तव तोडपुनी हनुमंत उरी श्री ललाटी घात स्वयं हाणीत अणबंधे. आता दोघांनी एकमेकाला काय करायचं, अवघड ठिकाणी लाटा बुक्या मारायच्या. इंद्रजिताने ज्यावेळी लाटा बुक्या हनुमंताला मारायला सुरुवात केल्यावर इंद्रजिताच्या लाटा बुक्या हनुमंताला गडबडीनं चुकवायच्या आणि हनुमंत ज्यावेळेस मारू लागला त्यावेळेस इंद्रजित चुकवायचा प्रयत्न करू लागला, पण लाट बुक्की चुकत नाही. अवघड जागेवर लागून कासावीस इंद्रजित होऊ लागला. करिता मल्ल विद्या मार रणी गांजिला निशाचर भवंडोनिया सांडी चक्रकार जिवे वानर न मारिता. आता एवढी लढाई उचलायचा आपल्याला सुरू होते. लाटा हाणाच्या बुक्या हाणायच्या काही मारामारी करता करता शेवटला काय केलं, त्यांना पकडलं इंद्रजिताच्या हनुमंताला आणि गर आकाशात फिरवलं. फिरवल्यावर डोळे जागे झाले. इंद्रजिताने मनाच्या ठिकाणी काय विचार केला, आता हे आपटीला बी माझा जीव काढल्याशिवाय वानर राहत नाही. पण हनुमंताने त्याला आपटायला सर्व सोडून दिलं. इंद्रजित रुधिर वमुन रणी पडला मूर्छापन्न त्यासी न मारित आपण श्री लक्ष्मण यासी हंता. आता गरगर फिरवलं हनुमंताने इंद्रजिताला. मग आपल्याला काही वेळ लागला होता त्याला आपल्याबरोबर ह्याच्या हाडाचा बुकना झाला असता, पण सहज सोडून दिलं. जमिनीवर इंद्रजित पडल्याबरोबर त्याचा नाकातून तोंडातून भडभडा रक्ताच्या गुंगण्या व्हायला सुरुवात केल्या. डोळे पातळे झाले. आता जीव जातो, थोड्या वेळात जीव जातो अशी इंद्रजिताची अवस्था झाली. हनुमंताने मनाच्या ठिकाणी विचार काय केला, ह्याला मारित होतो पण मारायचा अधिकार मला नाही. आता लक्ष्मण उद्या आल्यानंतर ह्याला मारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हनुमंत शांत राहिले. भूतळी समस्त ऋषीश्वर गगनी सुर नर किन्नर अवघे करती जय जयकार विजयी वानर श्रीरामे. अहो त्यावेळेस हनुमंताने जे आणि इंद्रजिताची लढाई कुठं चालू होतो, ह्या जमिनीवर चालू होती. जमिनीवर आपल्या सगळ्याला भांडण करायला बघायला किती आनंद वाटतो, तेवढा आनंद देवाला दैत्याला दानवाला वाटू लागला. सगळ्याला ज्यावेळेस बेशुद्ध अवस्थेमध्ये इंद्रजित पडलेला पाहिल्याबरोबर हनुमंताच्या नावाचा जय जयकार आणि गर्जना करायला सुरुवात केल्या. रणींद्रजित मूर्छापन्न स्वयं होऊनी सावधान अतिशय लज्जायमान अति उद्विग्न इंद्रजित. आता थोडा वेळ त्याला मूर्छना आली, चक्कर आल्या. माणसाला थोडं चक्कर 5-10 मिनिटांमध्ये सावरती चक्कर जाते ना,
त्या नियमाप्रमाणे ह्याची मूर्छना केली. ह्यानं डोळे उघडले तर समोर काय दिसलं? हनुमंत आहे. अरे बापरे म्हणला, कसं तरी सावरला आणि उठून बसला. आता आपण ह्या हनुमंतालाच नसून त्या राक्षसाला किंवा देव लोकाला आपलं खबर काय दाखवा, लहान मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. हनुमंताची धैर्यवृत्ती, हनुमंताची शौर्यशक्ती, हनुमंताची संग्राम गती, अतर्क्य स्थिती तर्कवेना. माणसाला प्रसाद मिळाल्यावर खूप गोड आहे का खरट आहे का तुरट आहे ही चव लागते. ह्याला प्रसाद मिळाला कुणाचा? हनुमंताचा. त्यावेळेस मनाच्या ठिकाणी काय म्हणतो? खरोखर ही वानर नसून एखादी भूत शैतान आहे का काय? मी एवढा मार दिला ना तुझ्या केसाला धक्का लागला नाही आणि त्याच्या मारामुळे माझी अशी अवस्था झाली. खरोखर हनुमंतासारखा लढवाई वीर मी आयुष्यामध्ये पाहिला नाही. रणी इंद्राचे जिंकून पावलो इंद्रजीचं अभिधान, वानरेसी करिता रण तृणा समान मद केले. इंद्रजीचा ज्यावेळेस इंद्रजी जन्मला त्यावेळेस येणार अडचणी कसा आवाज काढला, कसे ढग गर्जना करतात असं ना मोठ्यानं रडू लागला. पण ह्याचं नाव काय ठेवलं होतं? मेघनाथ होतं नाव. ह्याला मोठा झाला आणि त्याची स्फुटी देवाच्या राजाबरोबर म्हणजे इंद्राबरोबर लढाई करून त्याला जिंकून घेतलं. म्हणजे त्याला इंद्रजीत पडलं. एवढं माझं नाव आणि पदवी साध्या वानराला एखाद्या टरपलासारखी फोड करून टाकले असं मनामध्ये दुःख करू लागला. मी एक गाडा वीर सृष्टी, ऐसा फुगारा होती पोटी, कपी पुच्छ पुरवणी पाठी, तृणासाठी मज केले. माणसाच्या मनाला ज्यावेळेस पश्चाताप होतो त्यावेळेस माणसाला मागणच्या सगळ्या गोष्टीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मग इंद्रजीत असो किंवा आपण असो, ज्यावेळेस हनुमंताच्या शेपटाचा आणि हनुमंताच्या लाटा बुक्याचा मार बसला इंद्रजीत झाला त्यावेळेस पश्चाताप झाला. मनाच्या ठिकाणी काय म्हणतो इंद्रजीत? मी एवढा बलाढ्य वीर होतो, कुणालाच मी अजून पाठ दाखवले नाही किंवा माझं मनगट कुण्या वीराला पकडलं नाही. पण एवढं सगळं माझं सामर्थ्य वाया गेलं. म्हणलं ह्या कुणाच्या समोर? ह्या हनुमंताच्या ह्या वानराच्या समोर गेलं. आता मी जगून सुद्धा फायदा नाही. जळ माझी वीर्यवृत्ती, जळ माझी शौर्यशक्ती, रणी नाटोपे मारुती, कीर्ती अपकीर्ती मद एवढा माझी. पश्चाताप झाला. त्यावेळेस मनामध्ये काय ठरवलं? माझं हे नाव सगळं ह्याला घातलं, मातीमध्ये घातलं. मग मला वाचून किंवा जगून ह्या जमिनीवर राहून माझा फायदा नाही. माझं हे तोंड काळं केलं असा पश्चातापानं दुःखानं मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. कोणी एखादी युक्ती न चले वानरासी निग्रहार्थी, जळ माझी यश कीर्ती चिंतावरती इंद्रजित. आता इंद्रजिताला नाही ह्या भानगडीची आठवण येऊ लागली. काय काय भानगडीची? ह्याच्याबरोबर खऱ्याने मी लढाई केली, जमलं नाही. खोट्याने लढाई केली, जमलं नाही. कपटाने लढाई केली, जमलं नाही. शेवट मलयुद्ध करून बघितलं, जमलं नाही. मग आता करावं काय? खरोखर मला ह्याने मारलं असं एखाद्या वेळेस बरं झालं असतं असं दुःखाने मनामध्ये विचार करू लागला. माझ्या वरदानाची वरदोक्ती, मारू न शके मद मारुती, धरणी नेलिया रामाप्रती, विटंबिती वानर. बरं किती हुशार असेल इंद्रजित. त्याला पुन्हा मनाच्या ठिकाणी विचार बदलून काय केलं? मला वर असल्या कारणामुळे हनुमंतानं मला एखाद्या वेळेस मारलं नसेल का? बरं एखाद्या वेळेस आता हनुमंतानं विचार करून मला शेपटामध्ये आणलं आणि समुद्र मुलावून करून ज्या ठिकाणी राम लक्ष्मण आहेत त्या ठिकाणी जर मला नेऊन उभा केलं तर मी काय म्हणून त्यांच्या समोर थोबाड दाखवावं असा पश्चाताप त्या मनाला होऊ लागला. रावणे आणले सीतेसी, बदला मद नेईल रामापासी, तेथे करिता अपमानासी, वानरासी कोण वारी. इंद्रजीचं म्हणणं बरोबर आहे ना. माझ्या बापानं रावणाला काय केलं? रामाची बायको म्हणजे सीता चोरून आणले. त्याच्या बदल्यामध्ये ह्या हनुमंताने जर मला बाणून रामाच्या समोर नेलं तर माझी सगळ्या जगामध्ये अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवट एकदा कदाचित माझ्या सीतेला आणून देऊन तिच्या मुलाला घेऊन जे म्हणल्यावर शेवटला रावणाला हताश होऊन सीतेला रामाच्या स्वाधीन करावं लागेल ना असं मनाच्या ठिकाणी दुःखाने इंद्रजित विचार करू लागला. रावण होऊनी भिकारी, चोरुनी आणली सीता सुंदरी,
समजा एखादा माणूस सगळा कपटाचा पुतळा आहे, त्यानं आयुष्यामध्ये कपटाशिवाय दुसऱ्या भानगडीच केल्या नाही. अशा माणूस म्हणजे कोण? रावण आहे. ही रावणाने सगळ्या भानगडी करून करून शेवट रामाची सीता चोरून आणली, भिकारी होऊन आणली. आणि ही आणल्यामुळे काय झालं, सगळं पाटकाने सगळा दोष लागला. त्याच्यामुळे मला ह्या ठिकाणी हार खावं लागली, वानराच्या समोर मला लहान धुंदा करावं लागलं, असा पश्चातापामध्ये बोलू लागला. पूर्वी अंगद पाण्यासी खेळणे बांधले रावणासी, पौलस्थाने मागता त्यासी अपना अपमानासी सोडले. इंद्राने त्याचा विचार कुठपर्यंत गेला, त्या रावणाच्या बुडापर्यंत जाऊन पोहोचला. ज्यावेळेस रावण हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ असा मानलेला, पण रावण गेला कुठं? असाच गेला मृत्यू लोकांच्या ठिकाणी. म्हणजे इकडं लंका सोडून इकडे आला आणि किष्किंधेच्या आजूबाजूला जी वाली राज्य करत होता, वाली समुद्राला आंघोळ करता गेला आणि रावणाची परीक्षा करण्याकरता दोघांची, कुणाची? वालीची आणि रावणाची भेट झाली. त्यावेळेस एवढा रावण 20 हाताचा असो, एवढा रावण सामर्थ्यवान असो, या अंगदाच्या बापानं वालीनं काय केलं, त्याला सहज पकडलं, सहज आणि बगलामध्ये मारलं आणि कुठं आणलं? घरी आणलं, किष्किंधेला आणलं. त्यावेळेस अंगद मध्ये लहान होतं, लेकरू लहान, ती पाण्यामध्ये खेळत होतं. तर माझ्या बापाला रावणाला असं पालत टाकलं, कुठं खेळणं आपण बांधून आले करायला पाण्याला, तसं रावणाला टांगलं. एवढं माझ्या बापाची ज्यावेळेस खरेदी झाले त्यावेळेस माझ्या बापाच्या बापानं म्हणजे पुलस्त्याने काय केलं, भीक मागितली. भीक मागून वालीपासून रावणाची सुटका करून आणली. अशा रावणाने अधर्म केलेला त्याचाच पापाचं प्रायचित मला भोगावं लागलं. मुंडनिया खांडमिसी मसी लावणी दशमुखासी, 5 पाट काढूनी शिरासी, ऐसा लंकेसी जुगारीला. बरं, तसा बी वालीने माझ्या बापाला सोडलं नाही. शेवटला काय केलं, माझ्या बापाचं 5 पाट काढलं. 5 पाट म्हणजे कसं केलं, अर्धी मिशी काढली, एक बाजूची डोक्याची चक्की केली, तोंडाला काळं फासलं, काळं लावलं, गाड्यावर सुरसं बसायला उलट भागात करून बसवलं आणि बोंबलत आपण शिंगाला जसं करताना शेण पाणी हाताला तसं रावणाची दशा करून रावणाला सोडून दिलं. आणि ह्या रावणाने एवढं करून ही सीता कशाला आणली असेल असं मनामध्ये बोलू लागला. पडता लंकेचे कवारा, हुरो लाविला दशशिरा, कोण अंबरी लहान थोरा, लंकेश्वरा अतिलाज. आता हे लंकेश्वर मध्ये राहावं, आपल्या बापाची निर्वासना कोण करायला? स्वतः इंद्रजित करत आहे. ज्यावेळेस माणसाला संकट येते त्यावेळेस माणूस खरं आणि खोटं हुडकीत आहे. त्या नेमानं हुडकून निर्वासना करून दुःखामध्ये इंद्रजित म्हणू लागला. मज धरुनी नेल्या पाठी, माझी नेईल अशीच गोष्टी, वानर नाटोपे जगदेठी, पुच्छे पाठी पुरविली. आता एवढा कशामुळे विचार केला इंद्रजितानं? माझ्या बापाला रावणानं म्हणजे जातीने वाली होता, वानर होता, जातीने ही वानर मी हनुमंत मी कोण आहे, जातीने वानरच आहे ना. वाली सारखं एखाद्या वेळेस पकडून नेलं तर माझा नाईलाजा मिळेल, माझा नाईलाज. मला जर रामाच्या समोर नेलं उभा केल्यावर माझं काही खरं नाही असा पश्चातापामध्ये दुःख करून इंद्रजित मनाच्या ठिकाणी बोलू लागल्यावर उच्ची बांधुनी तत्वता, मद हनुमंते धरुनी नेता, धावण्या कोणी नये सर्वथा, परम चिंता इंद्रजिता. आता चिंता म्हणजे कशी लागली? खराय केलं, एक विचार केल्यावर खरा. काका बापालाच नेलं कुठं धरून, वानराला नेलेला धरून, मग मी तर त्याचा मुलगा आहे, मला नेल्याशिवाय ही सोडणारच नाही. याला कदाचित हनुमंतानं जर मला शब्दामध्ये बांधलं आणि उड्डाण करून जर रामाच्या समोर नेलं तर माझं काही सुद्धा चालणार नाही. माझ्या बापाच्या वालीच्या समोर चालणार नाही, माझं काय चालणार? एवढा पश्चातापानं दुःखानं विचार करू लागला. अभयाच्या कवरासी, कोण न येवे वानरापासी, मद बांधुनी नेता पुच्छी, धागे धावण्यासी कोण नये. आता अखेरला जाऊन रावणानं हनुमंताबरोबर लढाई करण्याकरता पाठवलं. खरं लढाई करत
असताना आखल्याला हनुमंताला मारलं खरं, मग आखल्याचा केवळ घेण्याकरता आणि वानराला मारण्याकरता रावणाला मला पाठवलं ना. मग मला हताश या वानराने केलं. एखादी वेळेस मला जर शब्दामध्ये बांधून घेऊन चाललं तर माझी सोडवण करण्याकरता कुणी सुद्धा येणार नाही. ऐसा धाक घेऊनी पोटी रणी वानरा घेऊनी पाठी इंद्रजित पळे उठा उठी पुच्छासाठी धाकोनी. अहो मागचा पुढचा सार सगळ्या गोष्टीचा विचार आला. पुन्हा इंद्रजिताने विचार केला आणि मनात काय ठरवलं, आता जर हनुमंताच्या समोर जावं की आपला काटा काढल्याशिवाय किंवा पकडून नेल्याशिवाय राहणार नाही, मग आपण महागारी पळून गेलेलं बरं. म्हणून पाठ दाखवलं एवढ्या सामर्थ्यवान वीरानं कुणाला हनुमंताला, आणि सरळ लढाईचं रण मैदानावर सोडून दिलं. पळताना पळवे पुढे पाडिले पुच्छांचे बिरडे तेथील विवरा माझी दडे बहुमाकडे गांजले. आता पळाला खरा, पळून लंकेमध्ये जाऊन तर सगळ्या बाजूने शिकून दिसू लागले. लंकेमध्ये पळून झालंय ना. घाबरा इकडे तिकडे इंद्रजितानं पाहिलं, त्यावेळेस मध्ये भुयार होतो, कुठतरी भुयार म्हणजे बोगदा होता. कसा बसा इंद्रजित त्या बोगद्यामध्ये जाऊन बसल्यावर दुस्तर धाक घेऊनी मनी गुप्त विवर शोकवनी इंद्रजित तेथे गेला पळोनी अति दडनी राहिला. मनाच्या ठिकाणी दुगदुगी आहे, कुंकू शिकू त्याच्यातून कमला धरून फिरून आपण माझा जीव काढतो की अशा दुगदुगीमध्ये कसा बसा इकडे तिकडे बघत असताना त्याला तो भुयारमधून युवरा दिसलं आणि त्या युवरामध्ये जाऊन अंधारामध्ये लपून बसला नाचा कसले वाचलो पडे असं मनाच्या ठिकाणी म्हणू लागला. लागो नये पाट्या पाठी हे तंत्र स्वधर्म युद्ध गोष्टी इंद्रजिता मारणे नाही पोटी या लागी पाठी न लढती. पाठ घेऊन पळायला आणि त्या बोगद्यात जाऊन लपला. हनुमंत काय झोप घेतला का? हनुमंतानं बघितलं होतं, पण हनुमंताचं एक वृत्त होतं कोणतं, कळसाच्या पाठीमागे लागायचं नाही. तर जो पळू लागला ना त्याला सावकाशी पळून द्यायचं, ह्याला आपण मारायचं नाही. अगोदर हनुमंताला ठरवलं होतं म्हणून हनुमंत त्याच्या मागे लागले नाही. ठाण्याचा ओळखून बसला. उच्छा म्हणे या कपिनाथा कोंडोनी राहिले सैन्य समजता तू भागलासी इंद्रजित दमिता मज युद्धाता दे आज्ञा. आता इकडं शब्दाने काय केलं, शब्दामध्ये किती सामर्थ्य असेल. शब्दाने म्हणायला सुरुवात केला हनुमंता, हे मालक तुमचे इंद्रजित इकडंच भांडण सुरू झाले. इंद्रजित लपून बसला, त्याला मारायला नाही तुम्ही, हे तुमचं जाऊया बोलले. मी किती वेळ हे राक्षस पाहून ठेवायचे, ह्या राक्षसाला काय करायचं मला तुम्ही लवकर आज्ञा द्या. असे शब्द हनुमंताला ऐकल्यावर हनुमंत शब्दाला काय सांगतो, हनुमान म्हणे तुझे निबळ म्या महावीर मारिले फळ आता निर्दळू हे दळ रण कल्लोळ विचारुनी. हनुमंत मालक शब्दात होता का शिंपूट हनुमंताचा मालक होता. आता ज्यावेळेस शब्दाला हनुमंताला विचारलं काय म्हणजे ह्याला किती वेळ मी बांधतो, त्यावेळेस हनुमंताने शब्दाला काय सांगितलं, बाबा तू सामर्थ्यवान होतास म्हणून इंद्रजाची फजिती झाली, माझ्यामुळे झाली का? ही मीपणा हनुमंताला सांगितलं का आपल्या स्वतःचा नाही. शब्दा खरोखर तू मला साथ दिला, तू खरोखर भाग्यवान आहेस, तू सामर्थ्यवान आहेस. आता आपण काय करू, तू आणि मी दोघांना ह्याला मारू, हे कुणाला देखील सोडून जाऊ द्यायचं नाही. मी जाते तू खाली वरण ऐसे भरपूर राक्षस सैन्य डोळ जे मूर्ती सघन रणकंदन करूयासी. आता दोघांना मिळून किती भारी काम ठरवलं. हे म्हणले शब्दा तू काय कर म्हणले माझा आहे, मी होतो म्हणले जातो, आणि तू जात्यामध्ये वर्ण टाकायचं जायचं काम जसं बाया करतात ना तसं तू टाक म्हणले. मी सगळ्यांना बाहेर कुठंच करून टाकतो, एकाला देखील इकडे इकडे जाऊ द्यायचं नाही असं शब्दामध्ये आणि हनुमंतामध्ये ठरल्यावर करावया सैन्य संहार कपी पुच्छासी करुणी विचार मग दिदला भूभुकार राक्षस भार खवळला. हुशार असते, शब्दाचा आपल्या अगोदर विचार केला. आणि माणसं काय म्हणतात, हुशार माणसं म्हातारे माणसं आणि थोडा विचार करायचा होता. आमच्यासारखा
करू कुणासंग विचार करू? म्हातारा माणूस शेवटला काय म्हणतो, तू तुझ्या गुडघ्याचा जर विचार करायचा होतास ना, तशी अवस्था झाली ना हनुमंताच्या शब्दाची. हनुमंताला शब्दाचा विचार घेतला, शब्दाचं हनुमंताचं बोलणं चालणं झालं आणि सर्वजणांना मिळून त्याचा काटा काढायला सुरुवात केली. येता देखोनी हनुमंत राक्षस वीर समस्त होऊ दिया एकभूत शस्त्र वर्षत समकाळ. आता इकडे इंद्रजित जाऊन बोगद्यामध्ये अंधारामध्ये लपून बसला. ही राहिलेले बाकीचे जे वानर होते ना, त्यांनी विचार केला म्हणजे आता आपण सगळ्यांना मिळायचं आणि ह्या वानराला महाराजांना सोडायचं नाही असं वानराला ठरविलं. बाणी खिळले पृथ्वीसी शस्त्रेन समाती आकाशी शस्त्री बुजले हनुमंतासी वीरी राक्षसी गर्जन. अहो राक्षस म्हणजे बलवान होते. राक्षस मरणाला भूल पळून गेले. पळून जावं तर शिपूट पळून जाऊ दिला गेलं ना. सगळ्या राक्षसाने ठरवलं म्हणजे आता पळून मी जायला ना, मोठ्या वानराला मारल्याशिवाय राहायचं नाही. सगळ्यांना मिळवून हनुमंतावर शस्त्र असं किती सोडले. जसा ढगामधून पाऊस जमिनीवर पडतो त्या नेमानं शस्त्र असं हनुमंताच्या अंगावर पडू लागले. हनुमान युद्धीन गरभट राक्षस हानिती भट सुभट हानिती शस्त्रे होती पीठ सहा कटकट राक्षसा. आता किती जरी कसलेले शस्त्र असं आले, हनुमंताचा अगोदर वगैरे नाही होता. लोकांना किती आपण काय पडलं तसे येणारे बाण म्हणा, गदा म्हणा, त्रिशूळ म्हणा, भाला म्हणा, सगळे हनुमंताच्या अंगाला लागायचे, जागेवर तुकडे होऊन पडायचे. हनुमंताच्या केसाला सुद्धा धक्का लागत नव्हता. हनुमंत निधडावीर सावनी त्यांचा शस्त्र संभार करावया सर्व संहार रणी वानर खळबळला. आता एवढे शस्त्र आले, हनुमंताला सगळे लागले. हनुमंताच्या अंगावर ढीग पडल्यासारखा पडला. पण हनुमंत इकडे बी हलायले इकडे बी हलायले. हनुमंतानं थोडा वेळ थांबले आणि मोठ्या आवेशेने हनुमंतानं उठून गर्जना केली. कशामुळे? आता इतक्या वेळ तुमचं बघितलं, आता माझं बघा. असं सावध राक्षसाला करून हनुमंत काय करतो? अश्वी अश्वाते मारित गती गाजा संहारित रथाचे उपडित वारुणी मत सारथी गर्जना करून राक्षसाला सांगितलं आणि हनुमंत उठल्याबरोबर काय केलं? हत्तीवर बसणारा वीर कसा ठेवायचा, त्यावेळेला हत्तीला पकडायचं. हत्ती फिरवायचा आणि दुसऱ्या हत्तीवर आपटायचा. एकदाच किती काम करायचं, दोन हाती आणि वरले दोघं 4 जणांचा बघूना लगेच रथ उचलायचा, गरगर फिरवायचा आणि दुसऱ्या रथावर आपटायचं. एवढं गडबडीने हनुमंताला काय मारायला सुरुवात केलं. पायीचा पायी रगडित वीरे वीर पाय जोडित ध्वज शस्त्रे छत्रे मोडित रणी पाडित महाबली. हातामध्ये तलवार नव्हती किंवा गदा नव्हती, धनुष्य नव्हतं, बाण नव्हतं, पण हनुमंताच्या जवळ हाताला किती होती? हनुमंताचे दोन्ही हात, हनुमंताचे दोन्ही पाय 4 झाले शेपूट पासून. पायाखाली मारायचे. हाताने डाव्या हातात सापडलं की इकडे फिरवायचं, इकडे दुसऱ्या हातात खाल्ल्याचा वरल्याचा सगळ्याचा बघून. उजव्या हातात धरलेलं इकडे फिरवायचं, दुसऱ्यावर आपटायचं. शब्दाने भारा बांधायचा आणि लगेच समुद्रामध्ये हिंडावून द्यायचा. एवढ्या गडबडीने हनुमंताला काटा काढायला सुरुवात केली. हनुमान युद्ध करी भिन्न पुच्छ करी भिन्न कंदन तेही ऐका सावधान रणमर्दन पुच्छांचे. नाथ महाराज श्रोते मंडळीला काय सांगतात होता ह्या वेळेमध्ये? हनुमंताने लढाई विधिकर करायची हीच काय वेळ ऐकली. हनुमंताला कसे उचलले, कसे आपले, हातीवर हाती, रथावर पायाखाली कसे मारले हे ऐकले. म्हणले आता शब्दाने इकडे कसा कारभार केला ते आता आपण सविस्तर ऐकू. शायाशी परुते मत हस्ती पुच्छे उपटोनी मारती हत्तीच्या पिष्ट केल्या स्वअस्ती रणसमाप्ती गददरा. आता शब्दाने काय केलं? हत्तीच्या पायाला गच बांधायचं, आडा द्यायचा. हत्ती उचलायचा, गरगर फिरवायचा आणि दुसऱ्या हत्तीवर वापरायचा. असे हनुमंताच्या शब्दाने इकडे लढाई आणि मारायला सुरुवात केलं. विदारीचा कुंभस्थळा विखरा होय गदमुक्त फळा त्याची रणरंगी रंगमाळा अति सोहळा युद्धांचा. ज्यावेळेस
रामामध्ये रामानं हातीला पाळलेलं होतं, खुराक बिराक चालून ज्यावेळेस हातीला फिरून आपल्याबरोबर हातीच्या डोक्यामधून काय निघायचं, मुक्त असं निघायचं आणि हाती जागच्या जागी हातपाय धरतो मरायला सुरुवात झाले. पुंडलिका हरी विठ्ठल